नमस्कार सर्वांना. सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. स्वामी भक्तांनो, तुम्हा सर्वांचे आपल्या श्री स्वामी समर्थ या चॅनलमध्ये सहर्ष असे मनापासून स्वागत. स्वामी भक्तांनो, आज आपण जो स्वामी अनुभव पाहणार आहोत, हा अनुभव ऐकल्यावर तुमच्या अंगावर काटा आल्याशिवाय राहणार नाही, असा हा आजचा थरारक सत्य स्वामी अनुभव आहे. त्यामुळे आजचा अनुभव शेवटपर्यंत नक्की पहा आणि तुमचेही काही असे अनुभव असतील तर ते शेअर करा. चला तर मग, ही घटना आहे अनिकेत देसाई यांची. अनिकेतचा ट्रान्सपोर्टचा व्यवसाय होता. व्यवसायानिमित्त त्याला रात्री अपरात्री प्रवास करावा लागे. अनिकेत स्वामी समर्थ महाराजांचा भक्त होता, पण तो चमत्कारांवर विश्वास ठेवणारा नव्हता. त्याच्यासाठी कष्ट हेच सर्वस्व होते. ती पावसाळ्याची रात्र होती. अनिकेत आपल्या नवीन स्कॉर्पिओने पुण्याहून कल्याणला चालला होता. रस्ता माळशेज घाटातून जात होता. रात्रीचे 2 वाजले होते. पाऊस इतका भयानक होता की वायफर चालू असतानाही समोरचे काहीही दिसत नव्हते. घाटात दाट धुके पसरले होते. एका अवघड वळणावर अचानक अनिकेतच्या गाडीचे स्टेअरिंग जाम झाले. गाडी नियंत्रणाबाहेर गेली आणि सरळ रस्ता सोडून दरीच्या दिशेने घसरली. अनिकेतने जोरात ब्रेक मारला. गाडी थांबली, पण ती अशा अवस्थेत थांबली की पुढची दोन्ही चाके हवेत होती आणि खाली 1000 फूट खोल दरी. म्हणजेच गाडीचे पुढचे जे 2 चाकं होती ती अक्षरशः हवेमध्ये होती, जमिनीवर नव्हतीच. आणि मागची जी 2 चाके होती ती जमिनीवर होती. म्हणजे अनिकेतची गाडी ही दरीमध्ये कोसळता वाचली. गाडीचं इंजिन बंद पडलं. अनिकेतचा श्वास अडकला. त्याला कळलं की जर त्याने गाडीतून हलायचा प्रयत्न केला तर गाडीचा समतोल गमावेल, गाडी बॅलन्स गमावून बसेल आणि सरळ दरीत गाडी कोसळेल. बाहेर मिट्ट काळोख होता. सोसाट्याचा वारा आणि पाऊस. मदतीला कोणीच नव्हतं. मोबाईलला रेंज नव्हती. मृत्यू त्याच्या समोर उभा होता. 10 मिनिटे गेली. अनिकेत देवाचा धावा करू लागला. स्वामी, काय चूक झाली माझी? आज वाचवा. आणि तेवढ्यात अनिकेत असं बोलला आणि तेवढ्यात गाडीच्या मागच्या काचेवर कोणीतरी टकटक केलं. टक 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 असा 3 वेळा आवाज आला. अनिकेतने आरशात पाहिलं. इतक्या रात्री या घनदाट जंगलात आणि पावसात बाहेर एक वृद्ध माणूस उभा होता. त्या माणसाने खिडकीतून इशारा केला, घाबरू नकोस, हँडब्रेक खाली कर आणि गाडी रिव्हर्स घे. अनिकेत ओरडला, बाबा, गाडी दरीत पडेल, पुढची चाकं हवेत आहेत. तो वृद्ध माणूस खणखणीत आवाजात म्हणाला, मी सांगतोय ना, तू फक्त माझं नाव घे आणि गाडी मागे घे. मी धरली आहे तुझी गाडी. त्या आवाजात असा काही अधिकार होता की अनिकेतने डोळे झाकले आणि श्री स्वामी समर्थ म्हटलं आणि गाडी रिव्हर्स घेतली. आणि काय आश्चर्य, ज्या गाडीला क्रेनशिवाय बाहेर काढणं अशक्य होतं, ती गाडी जणू एखाद्या खेळण्यासारखी अलगद मागे आली आणि रस्त्यावर सुरक्षित उभी राहिली. अनिकेतच्या जीवात जीव आला. तो धावत गाडीबाहेर आला आणि त्या बाबांचे आभार तो मानायला पुढे आला. समोर एक भव्य व्यक्तिमत्व उभं होतं. पांढरी दाढी, तेजस्वी डोळे, अंगावर फक्त एक कपनी. ते पावसात उभे होते, पण त्यांचे कपडे ओले झाले नव्हते. अनिकेतने त्यांचे पाय धरले. बाबा, तुम्ही देवदूत आहात. मी तुमच्यासाठी काय करू शकतो? तुम्हाला कुठे सोडायचं आहे का? ते बाबा हसले. मला कुठे जायचं नाही, मी इथेच असतो. फक्त एक काम कर, खूप थंडी वाजते, तुझी ही गाडीतील लाल शाल मला देशील? अनिकेतने क्षणाचाही विलंब न लावता आपल्या गाडीतील नवीन शाल काढली आणि त्या बाबांच्या अंगावर पांघरली. बाबा म्हणाले, जा आता, मागे वळून बघू नकोस. अनिकेत गाडीत बसला. थोडं पुढं गेल्यावर त्याने आरशातून मागे पाहिलं. रस्ता रिकामा होता. ते बाबा गायब झाले होते. अनिकेतला वाटलं कदाचित ते जंगलातल्या वाटेने निघून गेले असतील. पण खरा धक्का त्याला 2 दिवसांनी बसला. अनिकेत या घटनेनंतर दर्शनासाठी अक्कलकोटला गेला. त्याने मठात प्रवेश केला आणि गाभारात स्वामींच्या मूर्तीसमोर नतमस्तक झाला. जेव्हा त्याने मान वर केली आणि स्वामींच्या मूर्तीकडे पाहिले, तेव्हा त्याच्या पायाखालची जमीनच सरकली. त्याला दरदरून घाम फुटला. स्वामींच्या मूर्तीला पुजाऱ्यांनी जी शाल नेसवली होती ती तीच लाल शाल होती जी अनिकेतने 2 रात्रींपूर्वी माळशेज घाटात त्या वृद्ध बाबांना दिली होती. अगदी तीच डिझाईन, तोच रंग. अनिकेतने धावत जाऊन पुजाऱ्यांना विचारले, गुरुजी, ही शाल कुठून आली? पुजारी म्हणाले, अहो काय सांगू, परवा रात्री एक चमत्कारच झाला. सकाळी आम्ही गाभारा उघडला तेव्हा स्वामींच्या अंगावर ही शाल होती. रात्री तर आम्ही साधी वस्त्रे नेसवली होती. मठाची कडी कुलुपे बंद असताना ही शाल आत आली कशी हे कोणालाच समजलं नाही.
पण भक्तांनी प्रसाद मानून ती तशीच ठेवली आहे. अनिकेत तिथेच कोसळला आणि रडू लागला. त्याला समजलं की त्या काळ रात्री घाटात त्याची गाडी धरणारे दुसरे तिसरे कोणी नसून साक्षात ब्रह्मांड नायक होते. त्यांनी फक्त भक्ताचा जीव नव्हता वाचवला, तर त्याची प्रेमाने दिलेली भेट शालसुद्धा स्वामींनी स्वीकारली होती. तुम्ही स्वामींना कुठेही हाक मारा स्वामी भक्तांनो. ते अक्कलकोटला असले तरी भक्तासाठी ते क्षणात माळशेज घाटातही उभे राहू शकतात. श्री स्वामी समर्थ. स्वामी भक्तांनो, तुम्हाला आजचा हा अनुभव कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा. त्याचबरोबर तुमचेही काही असे अनुभव असतील तर ते शेअर करा. त्याचबरोबर स्वामी भक्तांनो, आपला जो श्री स्वामी समर्थ चॅनल आहे त्या चॅनलवर दररोज स्वामींचे 2 अनुभव हे येत असतात आणि अशाच अनुभवांचा आस्वाद घेण्यासाठी स्वामी भक्तांनो आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून स्वामींचे अनुभव तुम्हाला सर्वप्रथम पाहायला मिळतील. चला तर मग भेटूयात पुन्हा एकदा अशाच सत्य अनुभवामध्ये, म्हणजेच स्वामी अनुभवामध्ये. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. धन्यवाद.